काय रे? तुम्हाला एवढं सॉल्व करता येते का नाही बघा. आपल्याला इथं डॉट डॉट मध्ये दिलं म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या आपल्याला संख्या अशा काढत बसायचं बघा. आता एक 1+1/2, नंतर 1+1/3, ठीक आहे. बरोबर, म्हणजे 1/3, ठीक आहे, गुणिले. तसं आता आतमध्ये काय येणार पुढची मग 1+1/4, नंतर नंतर कुठली येणार असं असं डॉट 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 कुठपर्यंत जायचं आपल्याला, कुठपर्यंत आपल्याला करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. 1+1/10 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे, ठीक आहे. तर बघा हा कसं काढायचं बघा. आता बघा इथं दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. आता बघा हा पहिलं ब्रॅकेट सॉल्व करता येते तुम्हाला, करता येते बरोबर ना. सगळ्यांना ब्रॅकेट सॉल्व करता येते ना, येते. तर मग पहिलं ब्रॅकेट सॉल्व करूया बघ. बघा सगळ्यांनी बघा रे, ब्रॅकेट सॉल्व हा दोनने या दोनने आता त्रिका गुणाकार करतो ना आपण. त्रिका गुणाकार करता येते तो आपण शिकलो का नाही, पहिला बाण दुसरा बाण तिसरा बाण तसंच करायचं. दोनने या दोनने एकला गुणा, बे एक बे, ठीक आहे, बे एक बे प्लस मग काय होईल, एकला एक डिवाइड बाय 2, ठीक आहे. ते झालं सॉल्व पहिलं. दुसरं तसं सॉल्व करा, 3 × 3 प्लस 1 डिवाइड बाय 3. तिसरं सॉल्व. आता चौथं चौथं आता काय, असं आपल्याला 10 पर्यंत जायचं आहे. मग चौथा काय येणार आपला, 1+1/3, सॉरी 1+1/4. आता इथे 1/2 झालं, 1/3 पुढचं येणार 1/4, नंतर पुढचं त्याचं येणार 1+1/5 येईल, नंतर 1+1/6 येईल, नंतर 1+1/, इथं काय करतो मी पूर्ण लिहून देतो पहिलं, ठीक आहे. पूर्ण लिहितो, ठीक आहे, म्हणजे अजून तुम्हाला क्लिअर कळेल, ठीक आहे. 1 ते 10 पण काढायचं बघा कसं काढ. 1/2 प्लस 1+1/3, 1+1/4, 1+1+1/5, नंतर 1+1/6, 1 प्लस सॉरी 1+1/7, 1+1/8, ठीक आहे. ठीक आहे, दिसतंय का रे सगळ्यांना? थोडं सरकत एक छेद सॉरी 1+1+1/9, नंतर 1+1/10, असं असं आपल्याला काय करायचं आहे, काढायचं उत्तर. सगळ्यांना कळतंय? सगळ्यांना कळतंय? इथपर्यंत काढायचंय, ठीक आहे. तर असं तुम्हाला इथं मधून डॉट 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 दिलेलं आहे बरोबर. तुम्हाला होमवर्क मध्ये पाठवलेला क्वेश्चन बघितलं का नाही, आहे होमवर्क मध्ये, तुम्ही केला, तुम्ही जर बघितलं असं तर दिसते होमवर्क मध्ये आहे, ठीक आहे. तर आता काय करायचं बघा, असं आपल्याला सॉल्व करायचं, ठीक आहे. असं आपल्याला सॉल्व करायचं तर सिंपल काय करायचं बघा, सिंपल काय करायचं बघा. अशा वेळेस काय करायचं ना, असं जर फॉर्मॅट असेल तर तुम्हाला नंतर ट्रिक सांगतो. नंतर ट्रिक असं डायरेक्टली करू शकता, असं सांगू शकतो हा. बघा आता काय करायचं बघा, आता काय करायचं बघा, तुम्हाला हे पूर्ण ब्रॅकेट सॉल्व करावं लागणार. हे कुठपर्यंत, 1+1/10 पर्यंत, ठीक आहे. आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करायचं. मग कशी ब्रॅकेट सॉल्व करायची रे बघा, आता सिंपल बघा, काय अवघड आहे का, काहीच नाही. त्रिका गुणाकार करावा लागेल हाच, बरोबर का नाही. इथं काय ना म्हणजे एक असतो, आता प्रत्येकाचं तुम्हाला करता येते, मला माहिती आहे सगळ्यांना जमते, कारण आपण एवढे एक्झाम्पल घेतलो की आपण भरपूर एक्झाम्पल घेतलं, ठीक आहे. चला याला आपण सॉल्व केलं तर बे एक बे प्लस मध्ये येईल, नंतर 1 × 1 म्हणजे एकच येईल, डिवाइड बाय काय येणार आपलं 1 × 2 म्हणजे 2. हे तर सगळ्यांना येते, ठीक आहे. हे तर सगळ्यांना जमतंय, ठीक आहे. हे तर सगळ्यांना जमतंय, तर हा कळलं. दुसरा काढा, 3 × 1 = 3, 3+1 डिवाइड बाय 3, ठीक आहे. नंतर 4 × 1 = 4, 4+1 डिवाइड बाय 4, ठीक आहे. नंतर 5 × 1 = 5, 5+1 डिवाइड बाय 5, ठीक आहे. 6 × 1 = 6, 6+1 डिवाइड बाय 6, ठीक आहे. 7 × 1 = 7, 7+1 डिवाइड बाय 7, ठीक आहे. त्याच्यानंतर 8 × 1 = 8, 8+1 डिवाइड बाय 8, त्याच्यानंतर 9+1 डिवाइड बाय 9, नंतर काय रे 10 × 10, 10+1/10 आणि क्वेश्चन मार्क. कळलं का? चला इथपर्यंत कळालं, इथपर्यंत कळालं, इथपर्यंत सगळ्यांना कळालं का रे काय केलंय. आता याला सॉल्व करा, या ब्रॅकेटला सॉल्व करता आलं पाहिजे. मग हे काय होईल, 3/2 येईल, बरोबर ना. या दोघांची बेरीज करा, 2 आणि 1 + 3, 3/2,
मग आता ब्रॅकेट आहे तर म्हणजे दोघांच्या मध्ये काय असतं, गुणाकाराचं चिन्ह. कळलं? गुणाकाराचं चिन्ह. हे दोघांचं जर बेरीज केलं तर 4/3. मग याची बेरीज केलं तर 5/4. याची बेरीज केलं 6/5. ठीक आहे. याची बेरीज केलं 7/6. याची बेरीज केलं 8/7. याची जर बेरीज केलं 9/9/8. ठीक आहे. याची जर बेरीज केलं 10/9. आणि याची जर बेरीज केलं तर 11/10 आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे. 11/10 आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे. क्वेश्चन मार्क. आता बघा अशा वेळेस कसं करायचं बघ. सिंपल. आता तुम्हाला माहिती आहे आता काय रे, हा पूर्ण गुणाकाराच्या वरच्याचा गुणाकार होतो आणि 80-80चा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार म्हणजे गुणाकार अपूर्णांकाचा गुणाकार असेल तर बरोबर ना. मग बघा हा 3 कटतो, हा 4 कटतो, हा 5 कटतो, हा 6 कटतो, हा 7 कटतो, हा 8 कटतो, हा 9 कटतो, हा 10 कटतो. राहतोय काय, हा 2 आणि हा 11. म्हणजे 11/2 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. मग अशा वेळी जर आता काय करायचं, जर असं दिलं क्रमवार जर व्यवस्थित असं दिलं, क्वेश्चन जर दिलं तर काय करायचं बघा. ट्रिक सांग तुम्हाला. हा पहिला सॉल्व्ह करायचा आणि हा दुसरा सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. आता हा पहिला आणि दुसरा सॉल्व्ह जर केला, तुम्ही पहिला आणि दुसरा जर सॉल्व्ह केला तर काय करायचं बघा. याचं काय करायचं, सिंपल सिंपल बघा. याचा छेद घ्यायचा आणि याचा काय करायचं, वरचा अंश घ्यायचा. संपलं, उत्तरच घेणार. बघा आता असं करू शकतो तुम्हाला. असं करू शकेल का रे. 1+1/2 डॉट 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 गुणाकारात गुणाकारात 1/10 इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता बघा ह्याला जर आपण तिरका गुणाकार केला तर आपलं काय येते 3/2. ठीक आहे. गुणिले क्रमवार असेल तर, क्रमवार हे लिहायचं क्रमवार असेल तर. ठीक आहे. नंतर याचं काय येणार, 11/10 येणार. ठीक आहे. क्वेश्चन मार्क. काय करायचा, याचा पहिल्याचा अंश घ्या आणि याचा अंश घ्या आणि याचा दुसऱ्याचा पहिल्याचा छेद म्हणजे 11/2 असं डायरेक्टली लिहू शकता. पहिला आणि शेवटचा किती लांब घ्या माझा, कितपर्यंतही लांब घ्या, तुमचं उत्तर तेच येणार. जरी आता बघा आपण काय करूया, आपण इथपर्यंत आता बघा हे कळालं का सगळ्यांना, सांगा इथपर्यंत सगळ्यांना कळालं का. हे कळालं का, चला हे कळालं का बघा. आता शॉर्ट मध्ये सांगतो, हे कळालं का सगळ्यांना. चला चॅट बॉक्स मध्ये टाका, कळालं का रे सगळ्यांना. सोपं आहे ना. ओके 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 ओके. ठीक आहे. सोपं आहे. आता बघा जर तुम्हाला म्हटलं, आता बघा मी तुम्हाला सांगतो, आता आपण हे कॅन्सल करतो बघा. आता जर असं म्हटलं समजा, फॉर एक्झाम्पल बघा, आपण काय करू 7 पर्यंत घेऊया. ठीक आहे. इथपर्यंत सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. आपल्याला इथपर्यंत सॉल्व्ह करायचं, समजा इथपर्यंत सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. इथपर्यंत सॉल्व्ह करा बरं. उत्तर किती येईल तुमचं सांगा बरं आता. चला इथपर्यंत सॉल्व्ह करा. उत्तर किती येतं चला सांगा. उत्तर सॉल्व्ह करा. मी डायरेक्ट करतोय. हा 2 घेतोय छेदाचा आणि हा किती करतो 7 8 म्हणजे 9. 9/2 उत्तर आलं पाहिजे. हे करा सॉल्व्ह बरं, सगळ्यांनी करा. सॉरी 8/9 8/2 आला पाहिजे. सॉरी 8/2 बरोबर 8/2 आला पाहिजे. करा सॉल्व्ह. 8/2 आलंच पाहिजे. 8/2 आलंच पाहिजे. कारण मी काय केलं, पहिलं सॉल्व्ह केलं त्याचा काय केलं मी छेद घेतला आणि लास्टचा हा लास्ट आहे ना, लास्टचा काय केला अंश घेतला. बस. न्यूमिनेटर आणि डिनॉमिनेटर 800. मग अशा जर क्रमावर आलं ना, डायरेक्ट तुम्ही काढू शकता. असा जर क्वेश्चन आला क्रमावर तर डायरेक्टली तुम्ही काढू शकता, बिंदास काढू शकता. कळतंय का रे, सगळ्यांना कळलं का. चला असा जरी क्वेश्चन सॉल्व्ह टॅकल करता तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे रे. ठीक आहे. चला मिटू का आता. मग किती मोठा काढता येईल आता, किती मोठा तुम्ही इथं तुम्ही 100 पर्यंत तरी काढा म्हटलं तुम्हाला. 100 पर्यंत तरी काढता येईल. का नाही रे. 100 पर्यंत काढा बरं. आता कोण सांगेल 100 पर्यंत काढायला सांगितलं, तरी काढता येईल का नाही. आपण ट्रिक शिकला, आता ट्रिक आपण केली. आता फॉर्म्युला असेल त्याचं काय हे बघा. आता काय आपण डायरेक्ट काढू शकतो. काढा बरं आता 100 पर्यंत काढा. उलट लिहिलास रे, उलट नको लिहू रे, नको लिहू रे. हितेश उलट नको लिहू. पहिलं काय करायचं, याचा तरी का गुणाकार केला 3/8 येते ना, सॉरी 3/2 येते ना, याचा गुणाकार याचा तरी का गुणाकार केला 101/100 येते बरोबर ना. तुला काय सांगितलं याचा काय करायचा अंश घ्यायचा
आणि याचा काय करायचा, छेद घ्यायचा. संपलं उत्तर. 101/2 हे झालं आपलं उत्तर. काढता आलं पाहिजे. ठीक आहे, चला काढता आलं पाहिजे. डोकं जास्त लावायचं बसायचं नाही. ठीक आहे, डोकं जास्त सॉल्व करत बसायचं नाही. क्रमवार दिसलं. 1+1/2 ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या 1+1/3 असं 1+1/4 1+1/5 1+1/6 असं डॉट 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 100 देऊ द्या, 1000 देऊ द्या, काही देऊ द्या, मग करताय तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. कळलं का रे? चला कळालं का? चला सर, चला उत्तर कोण सांगणार आहे? 10 सांगतात, ओके, छान पद्धतीने सांगतात. 10 सांगतात, पण कोण सांगणार मला? उत्तर सांगता यायला पाहिजे रे. कोण आहे रे? टाकलं बघा मेसेज कोणते, चेन टाकले फक्त. 100. अरे कोण आहे? साई, काय झालं रे तुला? बघा काय करायचं, याला आपण काय करू बघा, सिंपल आपण काय करू, याला याला सिंपल आपण काय करू, उभी उभी मांडणी करून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, 0.04 डिवाइड बाय 0.004. आता अशा वेळेस काय करायचं, जर डोकं जास्त चलत नसेल तर काय करायचं बघा, सिंपल काय करायचं, इथं दशांश चिन्ह दिसतं का रे, दशांश चिन्ह नंतर खालचं बघायचं, खालच्या आणि वरचं. ठीक आहे, जे ते दशांशच्या नंतर खाली आपण आणि छेदात जे आहे ते बघा, दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत, 1 2 3. मग काय करायचं, 3 म्हणजे 3 शून्य एकला लावायची, डायरेक्ट 3 शून्य लावले एकला, वरी काय करायचं, 3 शून्य लावून एकला 3 शून्य लावा, 1000 घ्यायचं. डायरेक्ट काय करायचं, 1000 घ्यायचं. मग 1000 घेतलं तर खाली पण 1000 घ्यावं लागेल आपल्याला, बरोबर ना? म्हणजे कटलं म्हणजे जसं तसं राहील. वरी 1000 घेतलं तर खाली पण 1000 घ्यावं लागेल, बरोबर? मग आपण सॉल्व्ह करा. मग याला तुम्ही दोघाला गुणले, याला आपण काय दशांश चिन्ह विसरून जातो, तर याला गुणून घ्या. याला गुणून घेतलं, मग दशांश चिन्ह विसरून जा. 4 गुणिले जर 1000 केलं तर 4000 येते, बरोबर ना? 4000 येते बघा, दशांश चिन्ह विसरून गेलं समजा, 4000 आलं. ठीक आहे, 4000. आणि ह्याला पण हे पण याचं किती दिलं उत्तर आपलं, 4000 येईल. ठीक आहे, दशांश चिन्ह विसरून गेलो आपण. ठीक आहे, आपण दोघांचे दशांश चिन्ह विसरून गेलो. मग आपण चेक करतो, यांचा गुणाकार खालच्या खालचा गुणाकार केला आणि वरच्या वरचा गुणाकार केला, बरोबर? मग आता इथं काय होईल, दशांश नंतर किती अंक आहेत हे आपण चेक करतो. या इथं दशांश नंतर 1 2 3, मग काय करायचं, 1 2 3 इथं दशांश चिन्ह द्या, दिलं? कळलं? तर त्याच्यानंतर इथे किती आहे दशांश नंतर, 1 2, मग काय करायचं, 1 2 इथं द्या दशांश. मग राहिलंय काय, मग आपलं इथं 40 वरी खाली किती राहिले, 4. मग काय होईल, 4 10 शाळा, हे उत्तर आहे आपलं. चला कळालं का रे? कळालं का? कळालं का? चला अशाच टाईपचं उत्तर तुम्हाला सांगायचं, असंच सांगायचं, असंच तुम्हाला विचारते बरं का. ठीक आहे, 44 हे पण सांगायचे. 0.0012 डिवाइड बाय 0.00012. चला क्वेश्चन मार्क करा सर, करा. कोण सांगणार आहे बघूया, थोडा टाइम घ्या, काय हरकत नाही. चला केलं का रे सवाल, 10 10 10 10 सगळं 10च येते, बरोबर 10च येते. चला कोण सांगेल रे, सांगेल कोण? सांगणं पण सांगता आलं पाहिजे रे. ठीक आहे, इथे जा. ओके, ठीक आहे, चला मी सांगतो. चला परत सांगतो बघा, म्हणजे कारण काय, काही जण डाऊट आहे, काही जण 100 टाकले ना, त्यामुळे मला थोडंसं डाऊट वाटला, म्हणून परत घेतलं. ठीक आहे, बघा याला आपण काय व्यवस्थित मांडणी करून घ्या. 0.012 डिवाइड बाय 0.0012. ठीक आहे, बरोबर ना, 12. ठीक आहे, हा बघ रे, बघ बघ. आता काय करायचं बघा, आता सिंपल काय करूया आपण, इथं खाली आता वरी वरी किती आहेत आपल्याला, दशांश चिन्ह घालवायचे आहेत, बरोबर ना? दशांश चिन्ह घालूया आपण. ठीक आहे, याचे दशांश चिन्ह घालवायचे तर काय करायचं बघा, इथं दशांश चिन्ह दिसते वरी आणि खाली आणि वरी चेक करायचं, खाली आणि वरी. थांबा, इथे एक आहे का एक्स्ट्रा, ओके. ठीक आहे, खाली आणि वरी चेक करायचं. ठीक आहे, जिथं दशांश चिन्हानंतर जेवढे अंक जास्त असतील तिथं काय करायचं, काउंट करायचं. मग आपण इथं दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत चेक करायचं, 1 2 3 4 5. मग आपल्याला काय करावं लागेल, 5 म्हणलं ना, 1 ला 5 शून्य देऊन गुणावं लागेल. ठीक आहे, 1 ला 5, 1 2 3 4 5 म्हणजे किती झालं रे, किती झाले सांगा बरं?
किती झाले चला काउंट करा किती झाले 1 लाख झाले का मग खाली पण 1 लाख नमुना खाली पण 1 लाख नमुना ठीक आहे 1 2 3 4 5 ठीक आहे ठीक आहे मग आता जर आपण गुणाकार केला तर काय येईल मग यांचा गुणाकार केला तर आपलं बरोबर 12 येईल 12 1 2 1 2 3 ठीक आहे मग हा पण खाली पण काय येईल 12 येईल 1 2 1 2 3 मग आपण नंतर काय चेक करतो रे या दोघांचा गुणाकार केला आणि ह्या दोघांचा गुणाकार केला तर आपण नंतर काय चेक करतो दशांश चिन्ह ठीक आहे मग खालच्याच बघूया खालच्याच दशांश चिन्ह नंतर किती अंक आहेत 1 2 3 4 5 1 2 3 4 आणि 5 इथं द्या दशांश चिन्ह ठीक आहे नंतर वरी वरी उडी मारूया वरी चेक करूया किती आहे दशांश चिन्ह नंतर अंक 1 2 3 4 मग चेक करूया 1 2 3 4 म्हणजे इथं ठीक आहे इथं म्हणजे हे शून्य दशांश चिन्ह नंतरचे शून्य काढले या दशांश चिन्ह नंतरचे शून्य काढले तर आपली एवढी व्हॅल्यू राहील फक्त फक्त मग काय होईल रे 12 1 12 म्हणजे किती झाले 10 उत्तर कळलं का रे सगळ्यांना चला कळलं का कळलं का ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन आता हे सगळ्यांना आलं पाहिजे रे बाळांनो हे क्वेश्चन सगळ्यांना जमलं पाहिजे एका बसचा वेग 60 किमी प्रति 60 किमी प्रति तास असेल तर 3.5 तासात बस किती अंतर प्रवास करेल रे किती अंतर प्रवास करेल चला सांगा उत्तर चला सगळ्यांनी उत्तर सांगायचं आहे काहीतरी वेगळं चला एका बसचा वेग 60 किमी प्रति तास असेल तर 3.5 3.5 तास किती अंतर प्रवास करेल तर मला सांगा एक बस आहे ती एका तासाला जर 60 किलोमीटर जात असेल तर 3.5 तासात किती अंतर पार करेल रे किती प्रवास करेल ती बस किती प्रवास करेल चला कोण सांगेल रे कोण सांगेल आदर्श सांगशील का हितेश सांगशील हितेशला विचारतो मग आले हा हितेश सांग सर बोल मी काय केलं 60 इंटू हा 35 मी 3.5 मधला दशांश ते पॉइंट विसरलो ओके गुणाकार केला हा आणि मग 200 माझं आन्सर आलं 2100 बरोबर आणि बरोबर हा मग पॉइंटचा एक अंक सोडून होता म्हणून मी हा. 1 0 सोडून पॉइंट दिला मग माझा आन्सर 210 210 किलोमीटर आलं बरोबर 210 बरोबर बघ आता समर्थ कसं सांगते बघ समर्थला घेतोय हा समर्थ कुठे बघू दे समर्थ बंद करे इथे समर्थ सांगते बघ छान पद्धतीने बघ तू पण छान सांगला एकदम छान ओके छान चल समर्थ सर गाडीचा वेग 60 किमी आहे एका तासाला आणि 3.5 अंतर आहे तर मी 60 गुणिले 3.5 केलं बर आपल्याला वेग दिला आणि दुसरं काय दिलं रे वेळ वेग आणि वेळ दिला बरोबर त्यासाठी मग आपलं काय बरोबर हे तासात आहे बरोबर हे पण तासात आहे म्हणजे आवर ठीक आहे तर आपलं आता लक्षात ठेवा सूत्र कसं लक्षात ठेवायचं बघा आपण बघा लक्षात कसं ठेवायचं सूत्र आता सूत्र आहे त्यासाठी डिस्टन्स बरोबर टाइम म्हणजे बघा आपल्याला काय करायचं एसटी लक्षात ठेवायचं एसटी मग आपल्याला काय लक्षात ठेवायचं एसटी आपली एसटी माहिती आहे ना महामंडळ आपण एसटी म्हणतो बरोबर एसटी डी डी म्हणजे अंतर असतो लक्षात घ्या डी म्हणजे अंतर म्हणजे डिस्टन्स अंतर बरोबर काय असतं रे वेग स्पीड म्हणजे एस म्हणजे स्पीड वेग गुणिले वेळ ठीक आहे हा तर मग आता आपल्याला काढता येईल आपल्याला वेग दिलाय 60 बरोबर 60 बरोबर गुणिले
3.5. गुणिले 3.5 हे हावर टाइम दिला, बरोबर ना? आता मग आपलं सॉल्व करा, यांचा गुणाकार करा. गुणाकार केल्यावर आन्सर येतं 2100. 2100. दशांश चिन्ह दे ना आता. दशांश चिन्ह दिल्यावर 210 किलोमीटर ना, हावर कॅन्सल होईल ना, तास कट होऊन जाईल, तर किलोमीटर मध्ये उत्तर येईल आपलं. अंतर किती आहे मग बाळा? 210. 210 किलोमीटर. ठीक आहे, चला कळलं का रे सगळ्यांना? कळालं का रे? चला कसे करते का? 100 कळलं का? कळलं का? हे आहे तुमचे 96चे अवयव, कशा पद्धतीने पाडायचे, कळलं का? चला कळलं का रे सगळ्यांना? गुणाकार विषम संख्या असतो. पहिला क्वेश्चन वाचायचं, खालील अचूक विधान कोणते? आपल्याला विधान अचूक, बरोबर ना? अचूक विधान शोधायचं आहे, बरोबर? बरोबर का नाही? असं पण क्वेश्चन येते, चूक विधान कोणते, असं पण क्वेश्चन येते. मग आपल्याला वास्तव क्वेश्चन पण वाचतायचे व्यवस्थित. चला वाचा, करा वाचन आणि उत्तर सांगायचं. खालीलपैकी अचूक विधान कोणते? ओके, 2 समसंख्यांचा गुणाकार विषम संख्या असते. बरोबर का चूक? चूक. का चूक बरं सांगा बरं, प्रूफ करा बरं, सिद्ध करून दाखवा. समसंख्या आहेत म्हणून. नाही, आवाज येणं चाललाय तुमचा, एक मिनिट, आवाज येणं चाललाय तुमचा. थोडस मला शिवमला विचारतो, तुम्ही अनम्यूट करा बरं, तुमचा आवाज येत नाही. शिवमला विचारतो. हा शिवम, आवाज येते का माझा? तुम्ही म्यूट करा बरं बाळा. ओके, चला सांगा, प्रूफ करून दाखवायचं आपल्याला. क्वेश्चन आहे, खालीलपैकी अचूक विधान कोणते? तर चला. पहिल्या ऑप्शन मध्ये 2 समसंख्यांची संख्यांचा गुणाकार विषम संख्या असतो. तर आपण एक्झाम्पल घेतल्यावर 2 समसंख्या म्हणजे 2 गुणिले 2 केलं तर सम संख्या येते, म्हणून ही अचूक हे चूक आहे. 2 गुणिले 2 केलं तर काय आलं आपलं उत्तर? 4 आले, बरोबर? 4 आले. तर आपल्या इथं काय म्हणलंय? 2 समसंख्येचा गुणाकार, म्हणजे 2 संख्या तू घेतलास म्हणजे कुठली? 2 आणि 2 घेतलास म्हणजे यांचा जर गुणाकार केला तर इथं काय दिसत? इथं काय समसंख्या येते. समसंख्या दिसायला लागली, बरोबर ना? समसंख्या दिसते, बरोबर ना? समसंख्या. पण इथं काय म्हणलंय? विषम संख्या असते म्हटले, म्हणजे हे आपलं चुकलं. चला दुसरं कोण सांगणार आता? दुसरं ऑप्शन कोण सांगणार? सर, 2 विषम संख्यांची बेरीज सम संख्या असते. सांगा. मी उदाहरण घेतलं, 7 अधिक 5. 7 अधिक 5, ठीक आहे. उत्तर आलं 12. उत्तर आलं 12 म्हणजे कुठली आली आपली? समसंख्या. समसंख्या कशी काय ओळखली जाते? समसंख्या आली, बरोबर ना? म्हणून ऑप्शन नंबर डी. चला मला सांगा, समसंख्या आणि विषम संख्या कशी ओळखतो आपण? सांगा डेफिनेशन. असं आठवते का? डेफिनेशन काही आठवते का? डेफिनेशन सांगा. सर मी सांगू? सांग, तूच सांग. सर, जर समसंख्येच्या वेळेस एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर ती संख्या समसंख्या असते. 0 म्हणजे 0, 2, 4, 6, 8 च्या एकक स्थानी जर, ठीक आहे, एकक स्थानी जर या अंक या जर अंक हे जर संख्या असतील, अंक जर असतील, तर आपली ती कुठली असते? एकक स्थानी, बरं का? एकक स्थानी असले पाहिजे. कुठली कुठली? 0, 2, 4, 6 आणि 8. तर ती कुठली संख्या असते? समसंख्या, बरोबर? समसंख्या. आणि विषम संख्या कधी असते? 1, 3, 5, 7, 9. ही काय झालं? एकक स्थानी काय पाहिजे आपल्याला? 1, 3, 5, 7, 9 जर असेल तर ती आपली काय असते? विषम संख्या असते. तर तुम्हाला सगळ्यांना ओळखत आलं पाहिजे. चला इथं कन्सेप्ट क्लिअर झाला आहे सगळ्यांचा? कन्सेप्ट क्लिअर असलाच पाहिजे, ठीक आहे? ओके, ठीक आहे, ठीक आहे. चला ही संख्या आता कुठलीही दिली तरी आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ही कुठली आहे, ही कुठली आहे, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे, ठीक आहे? चला या दोन्ही पण सांगायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये.
सगळ्यांनी सांगायचं कमेंट बॉक्समध्ये. चला लवकर लवकर सांगा, चॅट बॉक्समध्ये सांगायचं लवकर. चला पुढचा क्वेश्चन घेतो मी तोपर्यंत. याचं उत्तर सांगायचं तुम्ही. चला चला पुढचा क्वेश्चन घेईपर्यंत त्याचं उत्तर सांगायचं आहे. चला चला सर मी क्वेश्चन लिहितोय तोपर्यंत उत्तर सांगायचं सगळ्यांनी. क्वेश्चन काय विचारलाय परत एक करायचा. एक रक्कम सरळ व्याजाने 12 वर्षात 4 पट होते तर व्याजाचा दर किती? तर एक सूत्र आहे, वर्ष दिले आपल्याला, वर्ष लिहून घ्या. ठीक आहे, वर्ष दिले, वर्ष 12 लिहा. पट किती दिले आपली? 12 पट आहे. सॉरी पट किती दिले? 4 पट. सॉरी 4 पट, 4 पट. ठीक आहे, 4 लिहा. तर सूत्र आहे बघा, दर बरोबर लिहून दिलं तर तुम्हाला, दर बरोबर पट मायनस 1 गुणिले 100 डिवाइड बाय वर्ष. चला उत्तर काढा आता. पट किती आहे? 4 मायनस 1 गुणिले 100 भागिले वर्ष किती आहे? तर 12. चला उत्तर काढा. या दोघांचे जर गुणाकार वजाबाकी केलं तर 3 गुणिले 100 भागिले 12 जर केलं तर उत्तर किती येणार बघा. इथे करा, 300 भागिले 12. चला उत्तर काढा. चला उत्तर काढा. पट गुणिले वर्ष. ठीक आहे, चला उत्तर काढा. लिहून देईल तर का असं कोणाच्याच लक्षात नाही? चला लवकर उत्तर काढायचं आहे. चला उत्तर काढायचं आहे. उत्तर काढायचं आहे. चला उत्तर काढायचं आहे. चला 25. ओके ठीक आहे, 25 बरोबर आहे. 25 म्हणतो. चला चला 25 बरोबर आहे. चला याला आता 12चा पाढा कोणाला पाठ नसेल तरी टेन्शन घेऊ नका, डायरेक्ट 2 ने करा. बे सके 12, बे एक बे, इथे किती झाले? 10 झाले. ठीक आहे, मग बे 25 10 म्हणजे 150 झालं. ठीक आहे, मग बघा 6 एक 6, 6 दोन्ही 12, 6 दोन्ही 12, उरले किती इथं? 3 म्हणजे 30 झाले. 6 पंचे 30, 25. ठीक आहे, 12चा पाढा असेल तर 12च्या पाढानं करतात ते. मग 12चा पाढा असेल, 12 दोन्ही किती? 24. मग उरतात किती? 6. मग 12 पंचे 60. बघा इकडे बघा, 300 भागिले 12. ठीक आहे, 12चा पाढा असेल तर 12चा पाढा. 12 एक 12, 12 दोन्ही 24, उरले किती? 6 म्हणजे झाले इथं 60. 12 पंचे 60 म्हणजे किती झालं? 25%. ठीक आहे, चला सगळ्यांना कळलं का रे? सगळ्यांना कळलं? सगळ्यांना कळलं? ओके ठीक आहे, पुढचा आता काय करायचं? पहिलं हे जे मोठा आहे ना बाहेरचा, पहिला रूट काय करायचं? सॉल्व्ह करायचं पहिला. काय वाचतो? अरे यार लय वाचतो. आवाज येते का रे? सांगतो जरा फटाके संपू द्या, थोडं फटाके वाचतात. 19 आन्सर करेक्ट आहे. अरे वा, बघूया आता 19 आन्सर करेक्ट आहे का बघूया. ठीक आहे, करेक्ट सानवी काय म्हणते? 19 आन्सर करेक्ट आहे. बर बघूया, एवढा कॉन्फिडन्स आहे सानवीकडे. बघूया. ठीक आहे, सानवी काय म्हणते? 19 आन्सर करेक्ट आहे सर माझा. ठीक आहे, असो. बघा आता लक्षात घ्या, पहिलं काय करायचं? जो आतमध्ये आहे या अंडर रूट मधल्या आतमधले सॉल्व्ह करायचे. पहिले काय? रूटच्या आतमधले सॉल्व्ह करायचं, वर्गमुळाच्या आतमधले पहिले सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, वर्गमुळाच्या आतमध्ये. मग हे वर्गमुळाच्या आतमध्ये कोण आहे? रूट. रूट काय म्हणजे वर्गमूळ. वर्गमूळ किती आहे? 169. बरोबर, वर्गमुळात 169. तर याचा वर्गमूळ किती येतो रे? बघा याचा वर्गमूळ किती येतो? 169चा वर्गमूळ किती येतो? लक्षात घ्या. किती येतो रे? याचा येतो 13. तुम्हाला ट्रिक पण शिकवलंय, ट्रिक पण लक्षात ठेवा. याचा वर्गमूळ किती येतो? याचा वर्गमूळ येतो 13. मग काय करूया? रूट मध्ये कसं लिहूया? बघा 36 प्लस हा प्लस, याचा वर्गमूळ किती आलाय? याचा वर्गमूळ 13. म्हणून इथं लिहिलं आपण +13 लिहिलं. ठीक आहे, +13 लिहिलं. तर बघा आता ह्याच्यामध्ये याची बेरीज करा आधी, आतमधली बेरीज करा. बेरीज केल्यानंतर 36 + 13 जर केलं तर हे 9 आणि सॉरी हे झालं 4 म्हणजे किती झालं? 49. मग तुम्हाला माहिती आहे 49चा वर्गमूळ
49चा वर्गमूळ किती आहे रे? 49चा वर्गमूळ आहे 7. मग 49चा वर्गमूळ किती आहे? 7. हे उत्तर आहे 7. बघा 19 करेक्ट आन्सर आहे म्हणली सानवी. बघूया सानवीला अनम्यूट करतो थांबा. सानवीला अनम्यूट करतो.